गोपालाने बचेतला विस्तारू बापाचे सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा काय माझी वाणी मालेल संतासी रंजव चित्ताची अप्रिया माझी वाणी वर्णी तुझी गुणनाम ऐसे दे प्रेम काही करा सदर प्रसंगी चालू असलेल्या रामायणामधील रामायणाचार्य त्या रामायणाचे करते धरते व्यासपीठावर बसण्याचा ज्याचा ज्याचा अधिकार आहे अशा सर्व अधिकारी वाचक शिक्षकाचे चरणी सर्व रामभक्तांचे चरणी साष्टांग दंडवत नतमस्तक होऊन अतिशय सुंदर अशी कथा ऐकताना श्रोत्यांना एक विनंती सगळ्यांना 10 वाव्या देत असले तर मला 4 द्या 5 द्या पण मध्ये कोणी बोलू नका आपल्या ह्याला विरोध आहे पहिली गोष्ट 5 द्या मी उठायला तयार आहे मी कधी नाही पण मध्ये कोणी बोलू नका सुंदर कथा आहे अनुसंधान सांगायचं नाही आमच्या महाराजांची आज्ञा ओढत घ्यायचं आहे एखादी ओळी लांबल बाकी सगळ्या ओढून घेणार आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही कथा लांबल ती कशामुळे लिंक लागण्यासाठी लांबते सुंदर कथा आहे माऊलीच्या समोर माझ्या हनुमंतांना अंगठी टाकली त्याच्यानंतरचं संपूर्ण स्वरूप पूर्ण सुंदर पद्धतीने तुम्ही धावत्या गतीने ऐकलं वर्णन सुंदर झालंय कथा सुंदर आहे आणि इथं माऊली म्हणते बाबा हनुमंता माझा राम कसा आहे बंधू लक्ष्मण कसा आहे जर दोघंही सुखरूपाचे ऐकले आणि माऊलीला समाधान झालं त्यावेळेस माऊली म्हणजे हनुमंता 6 महिने झाले की रे बाळा त्या रावणाच्या बंदीखान्यात अशा कोणासारख्या ठिकाणी मला ठेवलंय रामाचं नाव सुद्धा कुणाच्या तोंडात काय मिळलं नाही कधी मध्ये एखादी माऊली त्रिजटाचं राम म्हणत होती दुसरं कोण राम सुद्धा म्हणत नव्हतं रे बाळा दैवरून आलं माझ्या हनुमंताला व्याकुळ झालेला माझा हनुमंत माऊलीच्या तोंडाकडे बघतोय माऊली बोलते हनुमंता सांग हनुमंता सांग बोला मरतया मृतापान अरे अरे हे चिंतन ऐकलं आणि ऐकल्यानंतर माझी अवस्था कशी आहे हनुमंता एखादं मरायला लागले ज्याला अमृत मिळावं एखाद्या कहाण्याला कासावीस होत आहे त्याच्या पुढे पाण्याचा जलकुंभ यावा एखाद्या भुकेने व्याकुळ झालाय त्याला पंचपक्वान्नाचं अन्न मिळावं आणि मिळाल्यानंतर ते भोगण्यासाठी तो आहे असावा त्याला जो आनंद मिळतो तितका आनंद हनुमंत आज मला लावा कशामुळं तू माझ्या रामाची तू माझ्या भगवंताची पुजारी कळवली तू माझ्या रामाची असणारी तू माझ्या लक्ष्मणाची पुजारी कळवली दोघे सुखरूप आहेत समाधान वाटलं हनुमंता श्रीराम स्वरूपाची कथा हरे हरे देवी बदलसी हनुमंता ते मुक्ती ब्रह्मसायुजाता नये तुकिता तुझे रामाच्या स्वरूपाचं वर्णन तुला विचारलं होतं आणि आता वाटतंय हनुमंत माझ्या अंतून खरोखरच चूक झाली रे बाळा कारण रामाचं वर्णन विचारावं कोणी रामाचं वर्णन विचारावं कोणाला आणि रामाचं वर्णन सांगावं कोणाला ह्याही मर्यादा आहे तुम्ही तेवढ्या गोष्टी पाळताय का तुम्ही आचरणात तेवढं आणताय का मग माझा हनुमंत या 3 गोष्टी कुठे कमी होतात म्हणजे हनुमंताने भगवंताचं वर्णन सांगितलं माता म्हणते त्याची तुलना करायची म्हणजे अतुलनीय असं वर्णन आहे हनुमंता त्याची तुलना होत नाही काय तुलना होत नाही तुलना होते कुणाची तुलना जीवाची होईल तुलना कधी नामाची होत नाही आणि तुलना नामधारकाची तर कधीच होत नाही तुलना जीवाची निश्चित होईल सगळ्या लोकांची या समाहात आता जरी हा असला तरी इकडून पुढे
कशी करणार? हनुमंता तू नाम धारक आहे आणि तू धारक असल्यामुळं तू माझा नाम माझ्या समोर सांगितला. हनुमंता तू खरोखर धन्य आहेस. श्रीराम कथानुवादन केले मी झाले सुख संपन्न. तुझं मी मदते वरदान सावधान वधारी. सुंदर कथा आहे. तेवढ्याची सेवा झालेली दिसत नाही काही. हे शेतकरी जेवढी आत आहे ती तेवढ्याची सेवा झालेली नाही. जेवढी सेवा झाली ती पिकनिकला गेली नाही. बरोबर आहे ना? मी म्हणते ती काय चुकतंय का? म्हणजे साऊंडचा आवाजच बाहेर जात नाही. आता त्यात त्यांनी त्यांच्या सोयीसाठी तेवढी सोयीच करून ठेवली असेल तर त्याला तुम्ही आम्ही काय करणार? बाहेर त्रास नको. हा, बाहेर त्रास नको, कोणाला ऐकायला नको. कथा सुंदर आहे. कारण का कोणाला राहायला तरी हरकत नाही. मी अस्पष्ट कधी बोलत नाही. मी जे असेल ते स्पष्ट बोलतो. कारण कसं आहे, व्यासपीठावर बसून आम्ही सगळ्यांनी सांगायचं गप बसा गप बसा गप बसा, बोलू नका बोलू नका, कशात बोलू का पाप लागतं आणि खाली आलं आधीच चालू करायचं. सगळ्यात जास्त आमचे वाचक सूचकच बोलते, सगळ्यात जास्त आमचे वाचक सूचकच फिरते. त्यामुळे आमची सेवा झाली. आता तुम्ही उक्त घेतले पारापार काय चाललंय नाही. हनुमंता हे जमत नाही. काय जमत नाही? हनुमंता भविष्यात असे रामभक्त पैदा होतील. माऊलीनं त्यावेळेस सूचित केलेलं आहे. हनुमंता भविष्यात असे रामभक्त पैदा होतील, पण त्यापेक्षा तू वेगळा आहे. काय तर तू वेगळा हे दाखवून दिलं हनुमंता. त्यामुळं 6 महिन्यांचे नवैनभर माझ्या भगवंताचं चिंतन केलं, माझ्या रामाचं नामस्मरण केलं, रामाचं स्वरूप सांगितलं आणि राम जसा आहे तसा सांगितला. हनुमंता मी खरोखर धन्य झाले. वाचा हनुमंता होय चिरंजीवी, तेही जीवित ज्ञानानुभवी, नित्य नवा सुख संभवी, श्रीराम पदवी वैभवे. श्रीराम पदवी वैभवे. हनुमंता नित्य चिरंजीव हो. नित्य म्हणजे सतत, नित्य म्हणजे सदोदित, नित्य म्हणजे अखंड, नित्य म्हणजे अविनाश, नित्य म्हणजे अपराजित, नित्य म्हणजे अजित, सदैव असणारा चिरंजीव हो. ज्याला कधी मृत्यू येत नाही, जो कधी पराभूत होत नाही, तो चिरंजीव आहे. पण ही कशामुळे हनुमंता तुझ्या पाठीमागे माझ्या भगवंताचं नाम आहे. हे कशामुळे होतंय भगवंता? राम नामात जैनी भेटे म्हणजे राम नामाच्या कृपेने एवढं होत आहे. मग थोडं घ्या पण राम नाम घ्या. त्याच्या लय बांधणीत पडू नका. मला स्वरूप वर्णनाची एक आरती बोलली गेली होती. कैसे सुख सापेक्षा. हनुमंताची कुणी अपेक्षा ठेवत नाही. 400 कोस यज्ञाचा असणारा सागर एका उठाणामध्ये ओढणं, एवढ्या खटाटोपा करत लंकेचं सगळं काही विध्वंस करत असणाऱ्या सगळ्याचा अपमानित करत माझ्यापर्यंत आला. मला स्वरूप वर्णन सांगितलं, जाताना मी कुणाला घालून जाणार आहे हे मला बी माहिती आहे. पण हनुमंता कशामुळे ही निरपेक्ष भावना मनामध्ये असल्यामुळं कुठलीच अपेक्षा ठेवत नाही. आणि अशा हनुमंता कशामुळे अपेक्षा राहत नाही? ज्याच्या मुखी राम नाम, त्याच्या मुख अपेक्षा राहत नाही. आणि जो अपेक्षा ठेवतो त्याला राम भक्त म्हणत नाही. तो वाचा तुझा काय काळ कापे चाळी, अरे अरे ऐसा होशील आतुरबळी, यशात भावसी भूमंडळी, नाम समेळी श्रीरामे. वा वाच सुंदर. हनुमंता असा आतुरबळी होशील, असा आतुरबळी होशील की ज्याच्यात लक्ष घालशील, ज्याच्यामध्ये भाग घेशील किंवा ज्याच्यामध्ये हात ठेवशील तिथं यशवंत होशील, भाग्यवंत होशील. ज्या कार्याला हात घालशील ते कार्य सिद्धीला जाईल. जगामध्ये तुला पराभूत करणारा त्रिभुवनामध्ये दुसरा कोणी असणार नाही. आणि माऊलीनं आशीर्वाद देण्या अगोदर हनुमंताची अवस्थाही मित्र होत तशीच होती. हनुमंताला पराभूत करणारा त्रिभुवनामध्ये कोण नव्हता, याचा अर्थ रामही नव्हता.
थोडं कथेच्या पुढे जाऊन सांगतोय, हनुमंताला पराभूत करण्याचं सामर्थ्य माझ्या रामामध्ये सुद्धा नव्हतं. का? कारण देव भक्ताला पराभूत कधीच पाहत नाही. देव म्हणतो माझा भक्त कधी पराभूत झाला नाही पाहिजे, माझा भक्त कधी पराभूत झाला नाही पाहिजे. तेवढ्यासाठी रावणाला सुद्धा शिष्टाईपर्यंत माझा भगवंत गेला. त्याचं नीट चिंतन ऐका. कथा काय चौथीतलं पोरग सांगतोय, हो रावणाला रामानच मारलं. 10-11 महिने गाव जागवायची गरज काय आहे? एक साधं रामायण करायचं म्हणजे कमीत कमी 5-5.5 लाख रुपये खर्च येतोय. जो काय एक रामायण पार पाडायचं म्हणजे रामायण यासाठी शिकायचं. हनुमंता तुला पराभूत करणारा त्रिभुवनामध्ये कोण नसणार आहे. इतका सामर्थ्यवान होशील, इतका पराक्रमी होशील, इतका अतुलपणे होशील हनुमंता की तुझ्यासारखा तूच राशील वाचा. निरसोनिया ज्ञाना ज्ञाना श्रीराम भजने प्रभुत प्रज्ञा ज्ञेय मुखे ज्ञेयपणा श्रीराम स्मरतेनी बळे. शास्त्राची पहिली ओवी आपण ऐकली आणि ही ओवी एक ऐका. निसरोनिया ज्ञान अज्ञान. रामाची कथा सांगायची म्हणजे काय? ज्ञानी होऊन सांगता येत नाही, ज्ञानाला कथा सांगता येत नाही. आणि रामाची कथा कळायची म्हणलं तर अज्ञानी होऊनही कथा कळत नाही. त्यासाठी देहाच्या आपला ज्ञानाचा अहंकार नाहीसा व्हावा लागतो. अज्ञानाची ज्योत विझावी लागते आणि परमात्म्याचं चैतन्य रूप अवतार हृदयाच्या ठिकाणी साठवावी लागते. शरीराच्या ठिकाणी एक आत्माराम नावाचा आत्मा राहतो. महाराष्ट्रामध्ये असणारी पोकळी निर्माण होते, त्या पोकळीच्या ठिकाणी आत्माराम राहतो. त्या आत्मारामाचा वास जर हृदयाच्या ठिकाणी झाला तर चैतन्याची ज्योत आणि भवाईच्या मध्ये तेवत राहते. जोपर्यंत आपल्यामध्ये जिरवाय तोपर्यंतच नामाचं नामस्मरण करावं, बाकी होत नाही. आणि हे करण्यासाठी अज्ञानीच असावं लागतं, ज्ञानाची अहंता नसावी लागते. मी नाही ज्ञानी, मला नाही येतंय, मला नाही कळतंय म्हणलं तरीही काय होत नाही आणि मला काही कळत नाही म्हणलं तरीही काय होत नाही. त्यामुळे ज्ञान अज्ञान नाहीसं करावं लागतं. अज्ञानाची ज्योत विझवावी लागते. बरोबर परमात्म्याचे चैतन्य रूप अवतार हृदयाच्या ठिकाणी साठवावी लागते. हनुमंता सगळं काही तू केलं, इथपर्यंत आला. रामाची कथा सांगितली, माझा शोध घेतला वाचा. चतयोजना सिंधू आगादा तू वालंगीला देसा गोष्पद त्या पुढे काय असे माझे वरद प्रज्ञा प्रभूत हनुमंता. आता मागाची वळी नीट ऐका आणि ह्या वळीचा अनुसंधान ऐका. मागाने काय म्हणलं होतं? हनुमंताचा पराभव राम सुद्धा करू शकत नाही. ही आधी माया काय म्हणते? तुला आशीर्वाद देणारी मी कोण आहे? नीट चिंतन ऐका. प्रत्यक्ष आधी माया शक्य, प्रत्यक्ष माया आणि हा मायेचा पती ज्याला पराभूत करू शकत नाही त्याला माया काय आशीर्वाद देणार? माया त्याला आशीर्वाद देऊ शकत नाही. म्हणून ते हनुमंता मी तुला आशीर्वाद देऊ शकत नाही. कारण का? 100 यज्ञामध्ये 400 कोसाचा समुद्र हुताक्षरी बघता बघता उल्लंघन करून आलास. जातानाही तसाच जाशील. का जाताना कुठं टेकत जाणार होता का? आपल्यासारखं मुक्काम करत जाणार होता का? पंढरपूरला ब्रह्मपत्र झाले 40 गावाला मी केलं म्हणून सांगत जाणार होता का? नाही जाणार नव्हता. पण जाशी. हनुमंता तू बुद्धिवान आहे, सामर्थ्यवान आहे, पराक्रमी आहे, चातुर्य आहे. एवढे सगळे तुझ्यामध्ये हनुमंता. म्हणून असणारा तू सामर्थ्यवान होते. तुला आशीर्वादही देऊ शकत नाही किंवा तुला आशीर्वाद द्यायला योग्य मी नाही वाचा. तुझा मनोन हे वानरा सुरा सुरा तू दुर्धर दांडोळीले लंका नगरा निशाचरे गांजोनी. तुला वानर म्हणू नये. शब्दावर नीट लक्ष द्या. वानर. तुला वानर म्हणू नये. कारण तू सर्व असणाऱ्या नरामध्ये सर्वोत्तम आहे. असा वानर आहे. तुला कमी तर कसं लेखावं?
मारण केलं आणि संपूर्ण लंका शोधलीस, अशोक वनापर्यंत आलास. तुझ्यामधलं सामर्थ्य कमी आहे का बाळा? हनुमंता तू सामर्थ्यात कमी आहे का? कुठंच कमी नाही हनुमंता. खरोखर तू धन्य आहे वाचा. एकला एक हनुमंत रावणाचे सभे आता करुणी राक्षसांत लंकानाथ गांडीला. राजाराम जाधव आणि शेतेश्वर खांडेकर या